नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। इथे मी आज एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यासाठी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चम्मच तूप टाकूया। पोहा खाच्या चम्मचनी 2 चम्मच तूप टाकलेलं आहे। 1.25 कप दूध घेतलेलं आहे। ज्या कपनी किंवा वाटीनी साहित्य घेणार त्याच कपनी किंवा वाटीनी पूर्ण साहित्य आपल्याला घ्यायचं आहे। 1.25 कप दूध घेतलेला आहे। त्याच कपनी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे। त्याच कपनी अर्धा कप मैदा घेतलेला आहे। आता आपण मिक्स करून घेऊया। खूप जास्त शिजवायचं नाही आहे, आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून दुधामध्ये पूर्ण रवा आणि मैदा मिक्स व्हायला पाहिजे। मिक्स झाले की आपण गॅस बंद करून देऊया आणि थंड होण्याकरिता बाजूला ठेवून देऊया। छान असं मिक्स झालेलं आहे। थंड झाले की आपण एका परातमध्ये काढून घेऊया। थंड झालेले आहे, एका परातमध्ये काढून घेत आहे। थंड झाले की आपण गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घेऊया। 1 कप रवा घेतला तर अर्धा कप मैदा घ्यायचा आणि 1 कप रवा त्यासाठी 2 कप दूध लागेल। छान असं गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मी मळून घेतलेलं आहे। मला वाटत आहे की गोळा बनणार नाही, म्हणून मी यामध्ये पुन्हा दूध टाकून घेत आहे। छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण पाक बनवूया। ज्या कपनी रवा घेतलेला होता त्याच कपनी 1 कप साखर घेतलेली आहे। त्याच कपनी अर्धा कप पाणी टाकायचं, म्हणजे पाक लवकर बनणार। आता आपण इथे डिश बनवून घेऊया। बाजूला मी पाक होण्याकरिता ठेवलेला आहे। पाक आपल्याला खूप जास्त नाही होऊ द्यायचा आहे। आपण गुलाबजामुन बनवत असतो त्याप्रमाणे पाक होऊ द्यायचा आहे। आता आपण डिश बनवत आहे, त्यासाठी आपल्याकडे जे पण साहित्य असेल ते चालेल। वाटी, ग्लास यांनी पण आकार देऊ शकतो। छान असा गोल आकार दिलेला आहे। छान अशी आपण डिझाईन बनवून घेऊया। सहज आपण वेगवेगळ्या प्रकारे घरी डिझाईन देऊ शकतो। डिशला घरी डिझाईन देऊ शकतो। खूप सोपी आहे। इथे मी फोर्क घेतलेला आहे, फोर्कनी डिझाईन देत आहे। एकदा बनविले की नंतर बनवायला डिझाईन द्यायला वेळ लागणार नाही, सोपी आहे डिझाईन द्यायला। एक डिशला डिझाईन कशी बनवायची ते मी पूर्ण दाखविलेलं आहे। खूप क्रिस्पी बनतं आणि खूप वेळ लागत नाही ही डिश बनवायला, आणि आपल्या घरी सहज साहित्य असतं त्यापासूनच ही डिश बनवलेली आहे। छान अशी डिशला मी डिझाईन देऊन दिलेली आहे। या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की ही डिश कशी बनलेली आहे।
छान अशी डिश बनलेली आहे. याप्रमाणे मी पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे. थोडंच मैदा घेतलेला आणि या डिशला पण डिझाईन देऊन देऊया. या प्रकारे मी पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे. आता आपण इथे कढई ठेवूया. कढईमध्ये तेल टाकूया आणि मीडियम गॅसवर तेल गरम होऊ द्यायचं आणि ही डिश आपल्याला मीडियम गॅसवरच तळून घ्यायची आहे. ही डिश बनवायला खूप सोपी आहे आणि खायला पण चविष्ट लागतं. मीडियम गॅसवरच तळायची आहे आपल्याला ही डिश. इथे मी पाक बनवून घेतलेला आहे. साधा पाक बनवायचा आहे आपल्याला. छान असा पाक बनलेला आहे. यामध्ये विलायची टाकलेली आहे. छान अशी डिश पण मी तळून घेत आहे. ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायची. या प्रकारे पूर्ण डिश मी तळून घेतलेली आहे. ही डिश आपल्याला पाकामध्ये 10 मिनिट ठेवायची आहे. नंतर काढून घ्यायची. क्रिस्पी बनत असतं ही डिश. या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा. छान अशी डिश बनलेली आहे. आता मी पाकामधनं काढून घेत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ही डिश बनवताना सुरुवातीला मी पोहा खाच्या चम्मचनी 2 चम्मच तूप टाकलेलं. तिथे तुम्ही 1 चम्मच तूप टाकायचं. बाय बाय.